चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद मातोश्रीच्या दरबारी. दानवेंकडून रात्री तर चंद्रकांत खैरेंकडून आज उद्धव ठाकरेंची भेट. वादावर तोडगा निघणार का याची उत्सुकता. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा महिनाअखेरीस सुटेल. मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती. आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देणं म्हणजे फसवणूक. पटोले राऊतांचा हल्लाबोल. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारनं बदलल्या नाहीत. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्येच्या प्रकरणी 4 आरोपींना अटक. तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आरोपी शिरसाटचा प्रवेश. माजी आमदार वैभव नाईक यांची टीका. आतापर्यंत 27 हत्या, त्यापैकी 9 शिवसैनिक. राऊतांचा आरोप. धनंजय मुंडेंना कराड नकोच होता. तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा. मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024च्या दरम्यान 100 पेक्षा अधिक शिक्षकांची भरती. नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामधलं धक्कादायक वास्तव. जालन्यात अतिवृष्टी, गारपिटीच्या अनुदानावरती महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा डल्ला. बोगस शेतकऱ्यांच्या नावे कोट्यवधींचं अनुदान हडपलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक प्रकार उघड. एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. उर्वरित 44% पगार आज मिळणार. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. मुंबईतल्या एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठोपाठ मनसेचं आंदोलन. पुलाच्या पाडकामाला विरोध. हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरती चर्चा झाल्याची माहिती. 17 तारखेला एनडीए आघाडीची पाटण्यामध्ये बैठक. गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून झाडाझडती. पायी ईडी कार्यालयामध्ये पोहोचले. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या 14 जणांना अटक. ऑपरेशन चक्र व्हीच्या अंतर्गत सीबीआयची मोठी कारवाई. अटकेमधले 4ही आरोपी मुंबई आणि मुरादाबादचे. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कबालिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये झाला होता वाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.